देवळात प्रवेश नाही आपण हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल। तर आता तुम्ही विचार करत असाल की ही आता नेमकी कुठे आहे आणि काय ती गडबड बडबड चालू आहे आणि कोण दिसतात आता सध्या ह्या व्हिडिओमध्ये। तर मी ही आहे माझी फॅमिली। तशी पण माझी फॅमिली बरीच मोठी आहे, पण आता अर्ध्या फॅमिलीने असा विचार केलेला की म्हणजे शनिवार रविवार आम्ही जरा बाहेर गेलेलो आणि हा व्लॉग आहे ना मागच्या शनिवार रविवारचा आहे आणि तो माझ्याकडून काय एडिट झाला नाही। आता तुम्ही सध्या बघता माझे व्हिडिओ काय रेग्युलर येत नाहीत, कारण तब्येत पण जरा बिघडली आणि म्हणजे शेड्यूलच माझा बसत नाही, कामं जास्त आणि वेळ कमी असा माझा आता सध्या तरी काही दिवस चालू आहे। असं तर बघा, हा पण इथे पण मला जायची म्हणजे वेळच नव्हता। मेन म्हणजे मी जबरदस्तीने वेळ म्हणजे मागे पण एकदा त्यांनी ठरवलेलं सर्वपणात, तेव्हा आमच्या सासूबाईंचं ऑपरेशन केलेलं डोळ्यांचा, त्याच्यामुळं मग मी नाहीच बोललेली। आणि आता पण म्हणजे असं प्रत्येकाचं इतक्या जणांनी जायचं बोलल्यानंतर प्रत्येकाचं वेगवेगळं कारण असतं, पण आता आहे ना बऱ्यापैकी सगळ्यांचा जुळून आलेला म्हणून 2 दिवसांसाठी आम्ही ही मस्त म्हणजे एन्जॉय करण्यासाठी 2 दिवस निवडलेले आणि आम्ही गेलेलो म्हणजे फार्म हाऊसला। आमच्याच एक रिलेटिव्हचं आहे, म्हणजे माझ्या वहिनीच्या मामाचं इथे फार्म हाऊस होतं आणि तिकडेच आम्हाला जायचं होतं। तर आम्ही आहे ना आता म्हणजे शनिवारी सकाळी म्हणजे आम्ही डायरेक्ट गेलेलो पनवेलला। त्या अगोदर म्हणजे तिकडं जायचं होतं ना, मग तिकडे कपड्यांसाठी शॉपिंग करण्यासाठी आणि तिकडून आल्यानंतर ही आता तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ घेतली ना, तिथं आम्ही सर्वजण माझ्या मामाच्या घरी जमलेलो आणि तिथून मग आम्ही जिथं जायचं होतं ना फार्म हाऊसला, तिकडं जायचं होतं आम्हाला। तर इकडं बघा, आता मी सध्या म्हणजे बोलता बोलता मध्ये बरंच काय काय होऊन गेलं। तर आम्ही सर्वजण जवळजवळ 5-5:30 वाजता आम्ही निघालेलो तिथून मामाच्या घरून आणि आम्हाला इथं यायला जवळजवळ 7:45 असे झाले होते। फायनली आम्हाला जिथं पोचायचं होतं ना मेन लोकेशन, तिथं आम्ही पोहोचलेलो आणि हे आहे ते फार्म हाऊस। सर्वजण आम्ही आता तुम्ही बघत असाल सर्व म्हणजे रिलॅक्स झालेली, कारण जवळजवळ 1.5-2 तास मला तर वाटतं लागलेले, कमीत कमी 1.5-2 तास वाजले म्हणजे टाईम झालेला आम्हाला। गाडीत बसून एकदम अखडल्यासारखाच झालं होतं। दिवसभर पण असंच पनवेलला शॉपिंगमध्ये आमचा दिवस गेलेला ना, त्याच्यामुळं। तर बघा इथं आता आल्या शनिवार होता आणि शनिवार आमचा म्हणजे अर्ध्यांचा उपवास होता, म्हणजे अर्धी व्हेज होती आणि काही जी म्हणजे नॉनव्हेजवाली होती ना, त्यांचा नॉनव्हेजचा 2 जेवणं बनवायची होती आणि इथं सर्व माणसं तयारीला लागलेली बघा। मामी आहे माझी, ही ब्लॅक ड्रेसवाली मामी, ब्ल्यूवाली माझी बहीण आणि ही या साईडला आहे ना दुपट्टा घेऊन ती माझी मावशी आणि एक आहे नानी, अशी म्हणजे आता काही पहिल्यांदाच तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघत असेल आणि काही नेहमी बघत असाल जेव्हा फॅमिली आमची एकत्र येते ती। तिकडं चालू होती त्यांची काय भाजी बनवायची तयारी आणि इकडे बघा ही आहे बेडरूम आणि ही बेडरूम आमची पूर्ण सर्व एकमेकांच्या बॅगांनी पिशव्यांनीच भरलेली, जे म्हणजे एक दिवसासाठी कपडे आम्ही घेऊन आलेलो ना, ती म्हणजे जिकडे तिकडे आता तुम्ही बघत असाल ना सर्व आमचं सामान होतं। हा फार्म हाऊस पूर्ण एकदम मोकळाच होता। एक हॉल, एक बेडरूम आणि एक किचन असं मस्त म्हणजे होता, आमच्या सर्वांना होईल ना इतका हा फार्म हाऊस होता। आणि हा आहे किचन आणि इकडे बघा ही एक मावशी ह्या किचनमध्ये इकडे जेवण बनवायची लगेच, म्हणजे पहिल्यांदा चहाच घेतलेला आम्ही मस्त, कारण थंडी पण खूप वाटत होती त्यावेळेला ना, म्हणजे जवळजवळ 4-5 दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे आणि त्या दिवशी थंडी पण खूपच होती। पहिल्यांदा गेल्या तिथं एक चहा घेतला मस्त आणि त्यानंतर जेवणाची तयारीला लागलेलं बघा। भाजी भात आमच्यासाठी म्हणजे भाजीवाल्यांसाठी मटर पनीरची भाजी बनवलेली आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन कोळंबी असा त्यांचा काय वेगळा मेनू होता। तर इकडं या मावशांचं म्हणजे कधी पण बघा तुम्ही कुठलीही पार्टी असो, आमच्या मावशी जर त्या असतील ना म्हणजे त्या पार्टीमध्ये, तर जेवण बनवण्याचं काम जास्त करून त्यांचंच असतं, कारण मस्त बनवतात त्या। मग आणि बाकीचं मग सुरलेलं काय बारीक सारीक कामं असतील ते आमचे। तर बघा फायनली इथं जेवण वगैरे आमचं झालेलं, नॉनव्हेजवाल्यांचं जेवण होत होतं, व्हेजवाल्यांचं झालेलं। मग आम्ही जेवून घेतलं मस्त इकडं आणि इकडं बघा इकडं पत्रावल्यामध्येच आम्ही म्हणजे जेवण केलेलं आणि म्हणजे आमचा इकडं जेवण चालू होता व्हेजचा आणि इकडे काय शिजत होता बघा गॅसवर, इकडे एकीकडं चिकन शिजत होता आणि दुसरीकडं त्यांची ग्रेव्ही कोळंबी बनवून ठेवलेली होती खाली बघा।
जेवायला पण आम्हाला जवळजवळ 10-10:30 झालेलं, कारण तिथून येऊन पण लगेच पण आम्ही काय करायला लागलो होतो, थोडा वेळ 15-20 मिनटं बसून चहा वगैरे घेऊन आणि मग त्यानंतर जेवणाची तयारी वगैरे करून हे जेवण आम्ही 10-10:30 वाजलेले जवळजवळ. आणि झोपायला तसं बघितलं तर ना आम्हाला म्हणजे झोपलोच नाही रात्री असं म्हटलं तरी चालेल, कारण सगळीजण इतकी माणसं एकत्र जमल्यावर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गप्पा गोष्टी, मुलांची पण मस्ती खूपच. थंडी इतकी होती ना तरी पण आम्ही रात्री त्या दिवशी ना मस्त म्हणजे शेंगा वगैरे नेलेल्या, तुरीच्या पावट्याच्या शेंगा वगैरे नेलेल्या तिकडे उकडायला, आणि सर्वांनी शेकोटी पेटवून चुला करून बाहेर त्याच्यावर शेंगा उकडवून बराच वेळ आम्ही रात्री पण जागी होतो. पण तेव्हा काय मी शूट केलं नाही. आणि आता व्हिडिओ आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा आहे, सकाळचा म्हणजे रविवारचा. आणि पाहू शकता तुम्ही सर्वजण उठून मस्त अशी म्हणजे ज्याच्या त्याच्या कामात म्हणजे होती, कोणी आंघोळी कोणी काय. आणि इकडे बघा घरात गॅसवर पण एका ठिकाणी पाणी तापवत ठेवलेलं, आणि इकडे बाहेर चुला पण केलेला, कारण म्हणजे पटकन पटकन होऊन जातील, जास्त वेळ लागणार नाही मग. आणि 2-3 बाथरूम होती ना, मग काहींनी बाहेर काहींनी आत अशा आंघोळ्या करून घेतल्या. आणि इकडे बघा म्हणजे रात्रीचं मी तुम्हाला दाखवलेलं तसं, पण बरीच आजूबाजूला जागा आहे, मस्तच वाटत होतं. म्हणजे एक दिवस आहे ना असा फ्री टाईम काढून जरा फिरायला गेलो ना का म्हणजे आपल्या कामापासून, दररोजच्या कामापासून सुटका, आणि मनाला पण जरा बरं वाटतं. तर बघा, आणि ही मुलं आहेत ना आता जवळजवळ ही 9ची वेळ तरी असेल माझ्या मते, पण लवकरच त्या पाण्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहत होती. आणि जवळजवळ 3-3:30 वाजेपर्यंत ही मुलं आहेत ना काही म्हणजे त्या पाण्यातच, फक्त काय खायचं असेल किंवा काय असेल ना त्यांचं तर त्यासाठी फक्त घरात येत होती. आणि म्हणजे तशी पण घरात जरी यायचं असलं तर मग भिजलेले नाही, मग ते कपडे वेगळे असे 2-3 कपडे प्रत्येकाचं झालेलंच होतं. आणि त्यानंतर बघा इथं ते मुलांची मस्ती, आणि असू दे म्हटलं कसं आपण रोज पण काय कुठं जात नाही, आणि इथं एखाद्या वेळेस चालायचंच. आणि धुकं तर तुम्ही बघतच असाल, इतकं धुकं होतं ना, आणि थंडी पण होती आणि धुकं पण होतं बाजूला. इतकं म्हणजे थोडासा असा बघू शकता, आता तुम्ही बघत असाल, मला काही सांगता पण येत नाही, पण मुलांची मस्ती खूपच चालू होती. आणि मज्जाच वाटत होती. आम्ही उलट बोलत होते की थंडी लागतंय, पण ती मुलं बोलत होती की नाही पाण्यात गरम वाटतंय, गरम कोमट पाणी असा बोलत होती ती. असं तर बघा हा जियांश काय पाण्यात उतरला नाही, म्हणजे उतरलेला थोडा, पण इतका नाही, तो इतका काय इंटरेस्ट नाही. पण हा जो बहिणीचा मुलगा तुम्ही मगाशी बघितलाय ना स्विमिंग पूलमध्ये, त्याने तर खूपच असं एन्जॉय केलं. असं तर बघा इकडं मीटिंग भरलेली बघा, इकडे पाणी तापवायचं काम चालू होतं, एकीकडे शेकायचं काम चालू होतं ना, दुसरीकडे गप्पा गोष्टी करायचं काम चालू होतं बघा. असं तर बघा आता त्यांचं चाललेलं नियोजन की आता यापुढं काय करायचं, नाश्ता जेवण कसं काय करायचं. असं तर बघा इथं आता मी आंघोळी वगैरे करून घेतलेली. यापुढे ना हा व्लॉग म्हणजे हा जो एरिया आहे ना, हा महडपालीमधील तो बल्लाळेश्वर गणपती बाप्पांचं मंदिर आहे ना, त्या एरियात आहे. मग आम्हाला तिथं म्हणजे सकाळी आंघोळीनंतर आम्हाला तिथं जायचं होतं. मग लगेचच आम्ही आंघोळी वगैरे करून घेतली. आणि इकडे बघा चारही बाजूला म्हणजे फार्म हाऊसच्या या चारही बाजूला बरीच अशी जागा होती, आणि मस्तच वाटत होतं, मोकळं एकदम. आणि धुकं होतं ना, धुकं का मला आवडतं का काय माहिती, पण मला धुकं असं बघायला आवडतं, आणि मस्तच वाटत होतं. असं तर बघा इथं आंघोळ्यांचंच प्रत्येकाचं चालू होता. पहिल्यांदा मोठी माणसांचं आंघोळी करण्याचं चालू होतं, आणि काही तिथं मंदिरात दर्शनासाठी जाणार होते, काही नव्हती जाणार. मग जी जाणार होती ना त्यांच्या आंघोळ्या पहिले असं चालू होता. मग मला पण जायचं होतं, कारण मी कधी म्हणजे गेलेली, पण इतकं काही लक्षात नाही माझं आता, म्हणून मला जायचं होतं. आणि इकडं जेवणाची म्हणजे सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू होती. आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये ना बुर्जी बनवलेली, आणि भाकरींचा काही इतका विचार केलाच नव्हता, कारण भाकरींपासून आमची सुटकाच होती. पाव नेलेले, बुर्जी पाव असा मेनू होता. पण आंघोळी झाल्यानंतर नाश्त्याच्या अगोदर आम्ही सर्व गेलेलो, म्हणजे म्हणजे 4 गाड्या आम्ही नेलेल्या ना, मग त्यातल्या 2 गाड्या मंदिरात गेलेल्या दर्शनासाठी. ज्यांना जायचं होतं त्यांनी त्या म्हणजे ही माझी मावशी आहे, जी की तिचा बड्डे होता, म्हणजे आम्ही गेलेलो ना त्या दिवशी तिचा बड्डे होता. मग आम्ही सर्व म्हणजे चाललेलो मंदिरात. तिथं बघा जियांश, मी, आई माझी, भाऊ, वहिनी आणि काव्याचे पप्पा असे आम्ही एका गाडीत होतो, आणि बाकीचे दुसऱ्या गाडीत होते. असे 2 गाड्या आम्ही गेलेलो. आणि सकाळी गेलेलो ना, त्याच्यामुळे इतकी काही गर्दी पण थंडी पण होती ना, त्याच्यामुळे पण काही 1-2 ट्रिप मला तर वाटतं आलेल्या लहान मुलांच्या स्कूलच्या ट्रिप, अशा जवळजवळ कोणी असतील ना त्यांचेच ट्रिप असतील या. आणि इकडे बघा आम्ही जवळजवळ 10-12 जण असू दर्शनासाठी आलेलो, आणि मस्त दर्शन पण झालं, मस्तच वाटलं. कारण कसं निवांत येऊन दर्शन, आणि ट्रिपमध्ये कशी गर्दी असते, त्या ट्रिपमध्ये आपण सकाळी इतक्या काही कुठे दर्शनाला जात नाही, दुपारी संध्याकाळी असंच असतं, आणि तेव्हा गर्दी पण बरीच असते. पण आता या वेळेला गर्दी नव्हती. आणि तुम्ही आता साईडला बघत असाल, ही आहे ना ही मुलांची ट्रिपच होती, जवळजवळ बसलेली बघा एका साईडला. ती त्यांचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं, आम्ही चाललेलो इथं दर्शनासाठी. आणि एकदमच मोकळं असं वाटत होतं, इतकी काही गर्दी पण नव्हती. तुम्ही आता बघत असाल ब्लॉगमध्ये. मस्त दर्शन वगैरे करून घेतलं, आणि
मंदिरात म्हणजे व्हिडिओ घ्यायला काही अलाउड नव्हतं इतकं, जितकं बाहेर जितकं मला घेता आलं ना तितकं घेतलं मी. आणि काम एकदम जुनं होतं बरं का मंदिराचं, मस्त असं दगडी काम होतं आणि काही पारंपरिक गोष्टी पण होत्या, म्हणजे पारंपरिक वस्तू पण होत्या इथं. ते पण मी तुम्हाला दाखवते बघा यापुढे व्हिडिओमध्ये. एकदम थंडच वाटत होतं आणि दगडी काम जिथे असेल ना तिथं उन्हाळ्यात पण थंडच असतं, तर थंडीमध्ये तर अजूनच थंड असं. तर बघा इथं आहे ना हा दगडी जाता आहे. अशा काही गोष्टी होत्या तिथं, पण मी काही शूट जास्त करून केले नाही, कारण मला पण फॅमिली टाईम एन्जॉय करायचा होता. मोबाईलमध्येच जर शूट करत राहिलं असतं तर मला म्हणजे जास्त एन्जॉय करता आलं नसतं. जितकं जमलं ना तितकं मी करून घेतलं. आणि त्यानंतर मागून थोडी गर्दी होत चाललेली दर्शनासाठी. असं तर बघा मस्त दर्शन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर गेलेलो पुन्हा आम्ही जिथे फार्म हाऊसला सर्व माणसं आमची होती ना तिथं. तुम्ही पण दर्शन घ्या गणपती बाप्पांचं, म्हणजे जितकं माझ्या याच्यानं झालं आहे ना तितकं मी शूट केलं आहे. ही जी मूर्ती आहे ना ही मंदिराच्या बाहेर आहे एका साईडला, आणि आता ही तुम्हाला दिसते ना छोटीशी झुळूकशी मंदिराची मूर्ती दिसते ना, हे आहे बल्लाळेश्वर गणपती बाप्पा. मस्त दर्शन वगैरे करून घेतलं. त्यानंतर आलेलो बघा आम्ही इकडे पुन्हा या फार्म हाऊसला, आणि आम्ही परत कपडे चेंज केलेले. सर्वांनी आम्ही जे तुम्हाला मी बोलले बघा सुरुवातीला, शनिवारी आम्ही कपडे खरेदी करण्यासाठी गेलेलो ना पनवेलला, तर आम्ही हे सर्वांनी सेम म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट एकाच दुकानात आम्ही हे सर्व कपडे घेतलेले. एकदम सेम काय मला मिळाले नाही, लगेचच्या लगेच. थोडे 4-5 दिवस अगोदर गेले असते ना तर एकदम एक कलरचे सेम मिळाले असते, पण आता म्हटलं जे भेटले ते घेऊन आपण जाऊ, कारण कुठल्या दुकानात आम्हाला सेम कपडे मिळायचे नसते. इतके जणांना जवळजवळ 8-9-10 ड्रेस होते हे आमचे, म्हणजे 9-10 जणी होतो आम्ही. 4 बहिणी, 3 मावश्या, मामी, एक माझी वहिनी, आणि अशी म्हणजे बरीच जण होतो. जवळजवळ 9-10 तरी आम्हाला हे कपडे होते जे की आम्ही घेऊन गेलेलो. आणि मस्त असं त्यांचं म्हणजे प्रत्येकाने कपडे घालून फोटोचाच इथं काम चालू होता, जो की काही छोटासा मोठासा असा कार्यक्रम असेल तर फोटो आलेच, तर तेच काम चालू होतं. आणि तुम्हाला मी बोललेली बघा माझ्या मावशीचा बड्डे होता ना, मग तो पण आम्ही इथं सेलिब्रेट केलेला. भावाने जाऊन केक घेऊन आलेला आणि मग आम्ही इथं मस्त केक पण कट करून वगैरे घेतला. मस्तच वाटत होता आणि तिला पण बरं वाटलं. आमचं म्हणजे अगोदर जे ठरवलं ना तेव्हा माहिती नव्हतं आम्हाला कच्चा बड्डे आहे म्हणून. मला तर तिथं गेल्यावर त्याच दिवशी समजलेलं की आज माझ्या मावशीचा बड्डे आहे. बरंच झालं म्हटलं, म्हणजे त्या निमित्ताने का निमित्ताने असत ना, आपण बड्डेच्या दिवशी एकत्र आलो आणि तिला पण बरं वाटलं. आणि इकडे बघा यांचा काय हा दुसरा ड्रेस होता हा मुलांचा. आंघोळ्या करून पुन्हा त्या स्विमिंग पूलमध्ये गेलेला आणि त्यांना घरात येण्यासाठी अलाउड नव्हतं केलं आम्ही, कारण सर्व म्हणजे घाण होईल ना मग ते फार्म हाऊस पण. त्याच्यामुळं त्यांना म्हटलं तुम्हाला बाहेरच केक येईल, तुम्ही बाहेरच केक खा, आणि त्यांना परत पण जायचं होतं त्याच्यामुळे मग ते बाहेरच राहिलेले. आणि इकडे बघा इकडे ही जेवणाची तयारी चालू होती. सुरमई फ्राय, बागडा फ्राय आणि कोळंबी फ्राय असा फ्रायचा मेनू होता. आता जे कोणी तुम्ही व्हेजिटेरियन असाल ना त्यांना जरा बघायला बरं नाही वाटणार, पण आता त्याला मी काहीच करू शकत नाही, कारण आम्ही खातो म्हणून. तर बघा इकडे कोळंबी फ्राय करत ठेवलेली आणि कोंबडे होते ते बाहेरच बनवलेलं, कोंबड्यांचा रस्सा म्हणजे जेवण ते. आणि हे फ्रायचं काम इकडे घरात केलेलं गॅसवर. असं तर बघा इकडं म्हणजे बरीच होती थोडं करून. आणि म्हणजे चालता बोलता हे जेवणासोबत नव्हतं, हे नुसतं असंच खाण्यासाठी केलेलं. फक्त जेवणासाठी वेगळा मटण होता आणि कोंबड्यांचा मटण होता म्हणजे. आणि त्यानंतर इकडे जेवण हे पण मी आता हे फक्त किचनमध्ये तितक्यापुरतीच गेलेली आहे, पण मी किचनमध्ये मी काहीच केलं नाही. हे सर्व माझ्या मावशांनी जसं मी तुम्हाला सांगितलं ना त्यांनीच बनवलेलं. आणि आमची इकडं मज्जा मस्ती चालू होती बघा. जेमतेम अर्धा तास पण आम्ही या पूलमध्ये स्विमिंग पूलमध्ये गेलो नव्हतो, फक्त अर्धा तासच म्हटलं तरी चालेल, जास्त काय आम्ही पाण्यात गेलो नाही. पण तरी पण आता तेव्हापासूनच मी आजारी हे म्हटलं तरी चालेल, मला काय तिकडचा हवामान सहन झालंच नाही. तिथून मला सर्दी घसा असं म्हणजे थोडा कणकण अशी चालूच होती, म्हणून तेव्हापासून माझे व्हिडिओ काय आता रेग्युलर येत नाही. एन्जॉय केले आम्ही ते 2 दिवस. आणि ह्या म्हणजे जिथे मी फोटोशूट केलेले ना पूर्ण फॅमिलीचं म्हणा किंवा माझी म्हणा किंवा काव्याचे पप्पांचं यांचं ही सर्व आम्ही म्हणजे व्हिडिओच्या शेवटला म्हणजे दाखवलेत ते फोटो. ही फक्त सध्या व्हिडिओ चालू आहे आणि व्हिडिओच्या एंडला सर्व फोटो मी जे आम्ही क्लिक केलेले ना ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा यापुढे. नसतं झाले.
बघा थोडा वेळ आम्ही इथं स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं. पुन्हा कपडे चेंज केले, जे सकाळी घातलेले ना तेच घालून इकडे आमचं आता जेवणाचं काम चालू होतं बघा. आता म्हणजे बाहेरच बसलेलो आम्ही जेवायला. बाहेर असं म्हणजे स्पेस होता चांगला ओटीसारखा जेवायला. आम्ही तिकडेच बसलेलो, कारण घरातलं ना आम्ही म्हणजे संपूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे यावेळेला. जायच्या वेळेला घर आम्हाला जसं क्लीनच मिळालेलं ना तसे आम्हाला म्हणजे सांगितलेलं पण त्यांनी का तुमचं तुम्ही करा आणि जा तुम्ही घरी, म्हणजे इतकं काय क्लीन केलंच पाहिजे असं नाही, पण आम्ही सर्व क्लीन करूनच गेलेलो तिथून आणि बाहेरच जेवायला घेतलेले, जेणेकरून घरात त्या फार्म हाऊस म्हणजे फार्म हाऊसमध्ये परत घाण व्हायला नको. जेवण वगैरे करून घेतलं. थोडा वेळ आम्ही परत बसलो आणि त्यानंतर आम्ही जी आईस्क्रीम नेलेली ना ती पण इथं खायचं काम चालू होतं आणि ना आईस्क्रीम नेलेली, पण त्याच्यासाठी आम्ही ते छोटे छोटे आईस्क्रीमचे बाऊल असतात ना ते काय नेले नव्हते, म्हणून इथं आम्ही जसं जसं आम्हाला जमेल ना ग्लासमध्ये किंवा डिशमध्ये खाल्लेली आणि मस्तच लागत होते आणि मस्त म्हणजे मस्तच वाटलं खरंच. 1-2 दिवस ना जरा म्हणजे असं वेगळंच वाटत होतं, मस्त वाटत होतं. तुम्ही पण आता म्हणजे मला काय बोलायचं ते तुम्हाला समजत असेलच. असं तर बघा इथं आमचं सर्वांचं झालेलं आहे. इथं निघण्याची तयारी चालू होती. प्रत्येकाचं म्हणजे बॅगा गाडीत भरायचं काम आणि प्रत्येकाचं ज्याच्या त्याचं काय राहिलं आहे, माझं काय राहिलं आहे, तुझं काय राहिलं आहे, असं ज्याचं त्याचं पॅक करण्याचं काम चालू होतं आणि फायनली आमची ही 1-2 दिवसाची ट्रिप होती ना ती झाली. म्हणजे आम्ही रात्री आलेलो इथं 8 वाजता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जवळजवळ मला तर वाटतं 5-6 वाजता निघालो असू. 6 वाजता तरी निघालो असू. एक दिवस आम्ही इथं मस्त एन्जॉय केला आणि मस्तच वाटलं. तर घरी आल्यानंतर थोडी तब्येत बिघडलेली, पण असो मी कमी पाण्यात म्हणजे अर्धा तासच पाण्यात होती, तरी पण माझी इतकी कमी म्हणजे तब्येत बिघडलेली. पण मुलांची आहे ना, काव्य तर दिवसभर बोललं तरी चालेल, दिवसभर पाण्यातच होती. पण बहिणींची मुलं झाली आणि काव्य झाली ना त्यांना काहीच वाटलं नाही, म्हणजे व्यवस्थितच होती ती. असं काय मलाच हवामान सहन झालं असं मी समजू शकते. तर बघा इथं जाताना मी तुम्हाला पुन्हा एकदा ते फार्म हाऊस दाखवते आणि ना एकदम क्लीनच करून घेतलेलं बघा. म्हणजे हॉलमध्ये किचनमध्ये सर्व क्लीन करून घेतलेले, बेडरूम वगैरे, आणि त्यानंतरच आम्ही इथून गेलेलो. त्याला तर मग म्हणजे 6 महिन्यातून 1 वर्षातून 6 महिन्यातून का असे ना, पण अशी एक ट्रिप झाली ना की मग म्हणजे बरं वाटतं. तसं पण आमची पावसाळ्यात एक ट्रिप असते जी की वॉटरफॉलला असते आणि मध्ये एक अशी ट्रिप असते आणि म्हणजे एखाद्या वेळेस वर्षातून आमच्या 2-3 फेऱ्या तरी होतातच एकत्र यायच्या आणि मस्त वाटतं एकत्र आल्यानंतर. आणि हे जे आहेत ते म्हणजे सुरुवात मी तुम्हाला बोललेली बघा की जे काही थोडे फोटो क्लिक केलेत ना ते तुम्हाला शेवटला शो करीन. तर काव्या, मी, जियांश, काव्याचे पप्पा असे आणि ही आहे म्हणजे संपूर्ण फॅमिली जितकी होती ना तेवढ्यांचे फोटो आम्ही काढून घेतलेले. असं तर चला, तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ इथे सेंड करते. बाय.